नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत बेटा. खूप सोप्या पद्धतीने शिकत आहोत आपण. तर आपण सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स हे टॉपिक आपण शिकत आहोत बेटा. ह्याच्यामध्ये ॲनालिसिस आपण शिकलोत, सिंथेसिस शिकलेले आहोत आणि आजच्या क्लासमध्ये ट्रान्सफॉर्मेशन बेटा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. म्हणजे सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड मध्ये रूपांतर करणे, कंपाऊंडला कॉम्प्लेक्स मध्ये बदल करणे, हे जे कसे करतात हे बघूया बेटा याच्यामध्ये. सो पाहूया बेटा मग काय म्हणते इथं. ऑब्झर्व द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथं खाली काही 3 वाक्य दिलं बेटा, यांना ऑब्झर्व करा. नुसतं ऑब्झर्व करू नका, लिहून घ्या आणि समजून घ्या बेटा, मी सांगतोय. पहिला सेंटेन्स पहा. दे रेस्टेड इन द इव्हनिंग. दे रेस्टेड इन द इव्हनिंग. दे सब्जेक्ट आहे बेटा, रेस्टेड इन द इव्हनिंग हे प्रेडिकेट आहे बेटा. ते संध्याकाळी आराम केलेत हे वाक्य आहे बेटा. आणि हे एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट आहे. ह्याला आपण काय म्हणतो? सिंपल सेंटेन्स. ब्रॅकेट मध्ये लिहिलं बेटा, पहा इथं सिंपल सेंटेन्स म्हणून लिहिलं आहे. आणि दुसरा, द इव्हनिंग केम अँड द रेस्टेड. हेच वाक्य आहे बेटा, जे वाक्य तर वरी लिहिलं मी सिंपल सेंटेन्स, तेच वाक्य आहे. त्याला कंपाऊंड मध्ये बदललं बेटा. इथं काय केलं? त्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बदललं. द इव्हनिंग केम अँड दे रेस्टेड. संध्याकाळ झाली आणि ते आराम केले. आणि इथं बेटा दे इव्हनिंग केम हे एक वाक्य आहे, मेन क्लॉज आहे. दे रेस्टेड हे एक वाक्य आहे बेटा. हे दोन्ही वाक्यांना अँड हे कंजंक्शन ना जोडले गेले आहे बेटा. हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. समजून घ्या, लिहून घ्या. आणि तिसरा, दे रेस्टेड व्हेन इव्हनिंग केम. तेच वाक्य आहे बेटा. अर्थ तेच यायले, अर्थ तेच यायले, परंतु एक सिंपल सेंटेन्स आहे, एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स आहे, एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बेटा. दे रेस्टेड मेन क्लॉज आहे बेटा. व्हेन इव्हनिंग केम हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे बेटा, उपवाक्य किंवा पोटवाक्य. ह्याला म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि पोटवाक्यामध्ये कंजंक्शन कोणतं आहे बेटा? व्हेन आहे इथं. व्हेन इव्हनिंग केम हे अडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे बेटा, अडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. सो अशा प्रकारे हे सिंपल सेंटेन्स, हे कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड कसे बदलायचे, कसे करायचे, कंपाऊंडला कॉम्प्लेक्स कशी करायची, त्याचे काही नियम आहेत का, काही हिंट्स आहेत का? तर बघूया बेटा. इथं काही नियम दिलं, काही शब्द दिलं, काही फ्रेजेस दिलं. म्हणजे सिंपलला कंपाऊंड कसे करायचं किंवा सिंपल सेंटेन्स मध्ये कोणते शब्द असतात, कोणते फ्रेज असतात, इथं दिलं बेटा. हे मी समजावून सांगतो, लिहून घ्या, समजून घ्या बेटा. पहिला, अ सिंपल सेंटेन्स इज वन विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सिंपल सेंटेन्स म्हणजे असं एक वाक्य बेटा, त्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, एक प्रेडिकेट असतो. पहिला सेंटेन्स सारखं येतं, एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो बेटा, ह्याला म्हणतो सिंपल सेंटेन्स. आणि ब्रॅकेट मध्ये काय दिलं बेटा? दीज वर्ड्स आर फ्रेजेस शुड बी युज्ड टू चेंज इन टू अ सिंपल सेंटेन्स. म्हणजे एखादी कंपाऊंड सेंटेन्सला किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सला सिंपल वाक्य जर बदलायचं असेल तर इथं दिलेले काही शब्द किंवा फ्रेजेस आपण त्या सेंटेन्स मध्ये लिहायचं बेटा, तेव्हा ते सिंपल सेंटेन्स होते. याच्यापैकी कोणताही एक पहा, कोणतं आहे लिहून घे बेटा. टू इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचा अगोदर टू वापरलं तर ते टू इन्फिनिटिव्ह होतं बेटा. जे पहिला रूप असतं क्रियापद, गो, कम, सी, लुक, रीड, राईट, हे क्रियापद असतात ना बेटा. त्याच्या अगोदर जर टू वापरला, 2+V1 ह्याला म्हणतात टू इन्फिनिटिव्ह बेटा. हे शब्द सिंपल सेंटेन्स मध्ये आपल्याला वापरता येते, सिंपल करता येते त्याला. तसेच प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे बेटा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडायचा. क्रियापदाला काय जोडायचं? आयएनजी प्रत्यय जोडायचं, ते होतं प्रेझेंट पार्टिसिपल. तसेच हॅव्हिंग प्लस V3. V3 म्हणजे आता क्रियापदाचा तिसरा रूप. V3 म्हणजे क्रियापदाचा तिसरा रूप. हॅव्हिंग प्लस V3, बीइंग, बिसाइड्स, इन स्पाइट ऑफ, असे शब्द हे सिंपल सेंटेन्स मध्ये येतात बेटा. असे शब्द वापरून एखादी कंपाऊंडला किंवा कॉम्प्लेक्सला सिंपल सेंटेन्स मध्ये आपल्याला बदलता येतोय. हे पहिला आहे बेटा नियम.
लिहून घ्या, हे शब्द पण लिहून घ्या, हे सिंपल सेंटेन्स मध्ये येतात. आणि दुसरा पहा, ए कंपाउंड सेंटेन्स इज अ सेंटेन्स which has two or more principal oblique main clauses joined by coordinating conjunctions such as. आता इथं हे कंपाउंड सेंटेन्स म्हणजे इथं आता सांगितलं बघा, चर्चा केली, दोन मुख्य वाक्य असतात, दोन मुख्य क्लॉज असतात आणि त्या मुख्य वाक्यांना एखादी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ते जोडले जातात बेटा. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे इथं आयन लिहिलं बेटा. सच ॲज, आता कोणते कोणते आहेत बघूया बेटा. अँड, as well as, not only but also, or, yet, still, so, either or, neither nor, but, इथं नाही लिहिलं मी but असे जे कंजंक्शन्स असतात हे कंपाउंड सेंटेन्स मध्ये येतात बेटा. कोणताही एक याच्यापैकी. हे कंपाउंड सेंटेन्स बनवण्यासाठी काही हिंट्स आहेत बेटा, काही नियम आहेत, इथं काही शब्द आहेत, हे पण लिहून घ्या. आता तिसरा बेटा, a complex sentence is a sentence which has one main clause and one or more subordinate clauses. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे इथं आपण वरी पाहिलं बेटा, एक मेन क्लॉज असतोय, एक मुख्य वाक्य असतोय आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे पोटवाक्य असू शकतात बेटा. आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं, काय लिहिलं बेटा, these words or conjunctions should be used to make a complex sentence. एखादी कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचे आपल्याला, सिंपल सेंटेन्स मध्ये कॉम्प्लेक्स किंवा कॉम्पाउंड मध्ये कॉम्प्लेक्स जर बनवायचं आहे तर इथं दिलेले काही शब्द किंवा कंजंक्शन्स इथं ह्याच्यात आपण वापरतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये. कोणत्यात बघूया बेटा. इथं ऑल डब्ल्यूएच वर्ड्स, ऑल डब्ल्यूएच वर्ड्स म्हणजे सर्व डब्ल्यूएच शब्द बेटा. सर्व म्हणजे कोणते कोणते, व्हॉट, वेअर, व्हेन, वाय, विच, हू, हाऊ, अशा प्रकारे बेटा. इथं पहा व्हेन आलेले आहे, हे डब्ल्यूएच शब्द आहे बेटा. असे ऑल डब्ल्यूएच वर्ड्स म्हणजे हे डब्ल्यू शब्दांपैकी कोणताही एक. तसेच दॅट, ॲज, आफ्टर, बिफोर, सिन्स, अंटिल, बिकॉज, इफ, दो, ऑल्दो, एटसेट्रा, ह्याच्यापैकी कोणताही एक बेटा कंजंक्शन्स आहेत ते, ह्याच्यापैकी कोणताही एक हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये येतो. सो वेल, अशा प्रकारे हे सिंपल सेंटेन्स मध्ये शब्द असतात, हे कंपाउंड मध्ये असतात बेटा आणि हे कॉम्प्लेक्स मध्ये असतात. लिहून घ्या, समजून घ्या. जर एक वेळेस जर समजला नाही बेटा तर व्हिडिओ दुसऱ्या वेळेस पहा. कारण का, काही विद्यार्थी बेटा एकसंताग्रही असतात, म्हणजे रामकृष्ण परमहंसासारखे. त्याने एक वेळेस ऐकला किंवा पाहिलं तर डोक्यात बसतोय. काही विद्यार्थी असतात बेटा, एक वेळेस पाहिला किंवा वाचला तर डोक्यात बसत नाहीये बेटा, त्यांना पुन्हा बघावं लागतं दुसऱ्या वेळेस. सो अशा पहा बेटा. जर नाही समजला तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, मी तुमच्या सर्व शंकांना उत्तर देतो बेटा. ठीक आहे विद्यार्थी मित्र, या क्लास इथं आपण थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिकला पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.